नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा नरमाई दिसून आली। सोयाबीनचे वायदे $11.77 प्रति बुशेल्सवरती होते, तर सोयाबीन $360 प्रति टनांवरती होते। देशातील बाजारात मात्र सोयाबीनचा भाव आजही दबावातच आहे। सोयाबीनला आजही बाजारात सरासरी 4100 ते 4500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। देशातील बाजारात सोयाबीनची ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात कापसाच्या वायद्यांमध्ये चढउतार कायम आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत कमी होऊन 73.84 सेंट प्रति पाऊंडवरती होते, तर देशातील वायदेही कमी होऊन 56,900 रुपये प्रतिखंडीवर होते। बाजारातील कापसाची आवक कायम आहे, त्याचाही परिणाम दरावर दिसून येत आहे। कापसाला आजही सरासरी 7,100 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। ही दर पातळी आणखी काही दिवस राहू शकते, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव टिकून आहे। कांद्याचे भाव बाजारातील कमी आवकेमुळे मागील काही आठवड्यांपासून सुधारले आहेत। सध्या बाजारात कांद्याचा कमाल भाव 3,500 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय, पण सरासरी दर पातळी की ज्या भावात जास्तीत जास्त कांदा विकला जातो तो भाव 1,800 ते 2,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। यापुढील काळातही बाजारातील कांदा आवक कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत। तुरीचा बाजारभाव देशात टिकून आहे। आयात तुरीचे भावही जास्तच असल्याने देशातील बाजाराला चांगला आधार आहे। भाजीपाला महाग झाल्याने डाळीला चांगला उठाव मिळत आहे, त्यामुळे तुरीला आधार मिळत आहे। परिणामी तुरीचा बाजारात मागील काही महिन्यांपासून 10,500 ते 11,000 रुपये 500 रुपयांच्या दरम्यान भाव आहे। तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। ज्वारीचे भाव मागील 2 महिन्यांपासून नरमले आहेत। रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीच्या भावावर दबाव आला होता। ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत, तर उत्पादकता कमी राहिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। पण बाजारातील आवक वाढल्याने 2,300 ते 3,000 रुपयांचा भाव मिळत आहे। हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे। ज्वारीवरचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात, त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे, असेही अभ्यासकांनी सांगितले। हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।